नमस्कार. श्रीमद भगवद्गीता भाग 23. या प्रकरणाच्या शेवटी मी असं म्हणेन की कर्माचा लेप, पुनर्जन्म इत्यादी गोष्टी मान्य नसल्या तरी कर्मयोग हा अवश्य आचरला पाहिजे. कारण कर्मयोगानुसार आचरण करताना आपण फलाशा सोडून उत्साहानं काम करत अधिक कार्यक्षम बनतो आणि समाजालाही आपलं योगदान देतो. आणि त्याचबरोबर आपल्याला मनःशांती आणि समाधान मिळतं. स्वर्गसुख हे यापेक्षा वेगळं काय असेल? शेवटी स्वर्ग आणि नरक हे दोन्ही आपल्या कल्पनेतच असतात. अशा अर्थानं ते स्वर्गसुख मिळवण्यासाठी आपण कर्मयोगाचं आचरण का करू नये? यानंतर आपण सुखदुःखाचा विचार करणार आहोत. गीतेच्या 2ऱ्या अध्यायापासून 5व्या अध्यायापर्यंत मुख्यतः आत्म्याचं अमरत्व आणि कर्मयोग यांची केलेली चर्चा आपण आतापर्यंत पाहिले. आत्मा हा ॲब्स्ट्रॅक्ट म्हणजे प्रत्यक्ष न दिसणारा, तर कर्मयोग त्यातही त्याचं तात्विक विवेचन हा थोडा अवघड विषय आहे. अशा तऱ्हेनं ही दोन्ही प्रकरणं काही प्रमाणात समजायला जड होती. 6व्या अध्यायात योगाभ्यासासंबंधी विवरण आहे, पण त्याच्या आधी थोडा हलका पण आपल्या जीवनात अत्यंत जिव्हाळ्याचा असा सुखदुःख हा विषय मी आत्ताच्या या प्रकरणात चर्चेला घेणार आहे. सुख देवासी मागावे, दुःख देवाला सांगावे, ही बहिणाबाई चौधरींची ओळ आपल्या सगळ्यांना माहीत असेलच. आपणा सर्वांना जीवनात काय हवं असतं आणि काय नको असतं, आणि आपले प्रयत्न थकल्यानंतर शेवटी आपण या उद्देशपूर्तीसाठी देवाला कसं साकडं घालतो ते बहिणाबाईंनी थोडक्यात सांगितलेलं आहे. मला दुःख दे अशी देवापाशी कोणी प्रार्थना केली तर त्याला आपण वेड्यातच काढू. उपनिषदात सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वांना सुख मिळावे अशी देवाची प्रार्थना केलेली आहे. श्री संत तुकाराम महाराजांनीही आश्वासन दिलेलं आहे. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. आपले सगळे खटाटोप सुखप्राप्तीसाठी असतात, पण सुख मिळतं आहे म्हणता म्हणता ते हातातून निसटतं किंवा मिळालेल्या सुखाचा आनंद अल्पकालिक ठरतो. पुन्हा आपण दुसऱ्या दिखाऊ सुखाकडं धावू लागतो. शेवटी आपण ज्या गोष्टींना सुख समजतो, उदाहरणार्थ पैसा, सत्ता आणि यांच्या जोरावर मिळवलेल्या वस्तू, साधनं, बंगला, गाडी, TV सारखी इलेक्ट्रॉनिक उपकरणं इत्यादी आणि इतर सुखसोयी, पुढं यातून मिळणारं शारीरिक सुखांचे उपभोग, नातेसंबंध यांच्यात खरोखरीच सुख मिळतं का, असा आपल्याला विचार पडू लागतो. मग आपण या अतृप्ती आणि नैराश्यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधू लागतो. कोणी देवभक्तीकडे वळतात, तर कोणी बुवा, बाबा, स्वामी, माता इत्यादींच्या जंजाळात अडकतात. यांच्यापैकी काही जण भोंदूही असू शकतात. आणखी कोणी व्यसनात गुंतत जातात. सुख आणि दुःख म्हणजे नक्की काय याचा आपल्या मनात गोंधळ असल्यामुळं आपण मृगजळामागं धावत असतो. तसं पाहिलं तर सुखदुःख विवेक या विषयावर गहन चर्चा अनेक वर्षांपासून चालूच आहे. पण आपण आपल्या सोयीसाठी अनुकूल वेदनीयम सुखम, प्रतिकूल वेदनीयम दुःखम. वेदना या शब्दाचा अर्थ इथे जाणीव असा घ्यायचा आहे, पीडा नाही. आपल्याला हवीशी वाटणारी जाणीव हे सुख आणि नकोशी वाटणारी जाणीव हे दुःख, ही व्याख्या स्वीकारून थोडा अधिक विचार करू.
शरीराला अनुकूल वाटणाऱ्या जाणीवाच सामान्यतः आपल्याला सुखदायक वाटतात. उदाहरणार्थ स्वादिष्ट अन्न, मधुर स्वर, रमणीय दृश्य इत्यादी. आणि याच्या विरुद्ध असलेल्या गोष्टी आपण टाळायला बघतो. आपले सारे खटाटोप उत्तम अन्न, वस्त्र, निवारा आणि इतर शारीरिक सुख मिळवण्यासाठी असतात. आराम म्हणजे कम्फर्ट्स आणि सुख म्हणजे हॅपीनेस यांच्यात आपली गल्लत होते. पण इंद्रियांद्वारे मिळणारं सुखदुःख हे तर पशुपक्षीसुद्धा अनुभवतात. आहार निद्रा भयमैथुनं च सामान्यमेतत् पशुभिर्नराणाम्. आहार, झोप आणि शारीरिक संबंध यांच्यापासून मिळणारं सुख आणि भयापासून होणारं दुःख या गोष्टी मानव आणि इतर प्राण्यांना सारख्याच अनुभवायला मिळतात. पण मनुष्याचं मन आणि त्याहून अधिक महत्त्वाची बुद्धी यांच्यामुळं विचारी मनुष्याला अशा शारीरिक सुखांच्या मर्यादा लवकरच लक्षात येऊ लागतात. म्हणून सुखाचे शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक असे भेद लक्षात घेतले पाहिजेत. क्रमशः. लेखक डॉक्टर विजय पांडुरंग जायदे. वाचक डॉक्टर अमृत राघवेंद्र यार्दी.